स्टार्ट. परिच्छेद. भारत सरकारने घोषित केलेल्या 100 स्मार्ट शहरांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र, पंजाब व आंध्र प्रदेशात 3 पथदर्शी व मार्गदर्शक शहरांच्या निर्मितीची घोषणा केली होती. पण ही शहरे नेमकी कशी असतील याचा खुलासा व तपशील स्पष्ट झालेला नव्हता. म्हणून सर्वसामान्याप्रमाणेच शिक्षित नागरिकही याबाबतीत अनभिज्ञ होते व ती अनभिज्ञता आजही कायम आहेत. जागतिक स्तरावर स्मार्ट शहरांच्या बाबतीत लागू होणाऱ्या स्मार्ट या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा याचे समाधानकारक उत्तर विदेशी तज्ज्ञांकडेही नाही किंवा त्यांच्या स्पष्टतेत अजूनही एकवाक्यता दिसून येत नाही. तज्ज्ञांच्या मते ही शहरे अंकात्मक माहिती तंत्रज्ञानावर आधारित असतील. पण थोडक्यात ही शहरे माहिती तंत्रज्ञानाबरोबर बाह्य पर्यावरणाशी सुद्धा समतोलपणा साधणारी असतील. परिच्छेद. भारत देश आज स्मार्ट सिटीजच्या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यासाठी तयारीच्या उंबरठ्यावर आहे. भविष्यातील स्मार्ट शहरांचे आराखडे बनवताना उद्याच्या भारताचा चेहरा कसा असायला हवा हे आजच या शहरांच्या आराखड्यातून साध्य करता येईल. आपल्या देशात प्रांताप्रांतामधून वेशभूषा, खाण्याच्या पद्धती, धार्मिक विधी, सण, उत्सव व परंपरा वेगवेगळ्या आहेत. देश एकच असला तरी देशातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी वेशभूषा कोणती हे जसे आमच्या वेशभूषेतून व्यक्त होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक प्रांतातील चालीरीती वेगवेगळ्या आहेत. मग त्याला अनुसरूनच शहरे असायला हवीत की नको? या स्मार्ट शहरात रुग्णालये, खेळण्याची मैदाने, करमणूक केंद्रे, शैक्षणिक, निवासी इमारत व व्यापारी केंद्रे असतील. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, सण व उत्सव साजरे करण्यासाठी मोठ्या जागांचे आरक्षणही असणे ही भारतीयांची आध्यात्मिक गरज आहे. तरच भारतीय कला व संस्कृती टिकून राहू शकेल. वर उल्लेख केल्याप्रमाणे जर का अशी शहरे निर्माण केली गेली तरच उद्याच्या समृद्ध भारताचा चेहरा आपल्या जीवनशैलीशी निगडीत व साजेसा असू शकेल. ज्याप्रमाणे देशविदेशातील संस्कृती व धर्म मानवाला जगण्याची कला शिकवतो, तसेच सध्या महानगरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील उणीवा व गरजा लक्षात घेऊन भविष्यातील स्मार्ट सिटीवर ठसा उमटवणाऱ्या वास्तुरचनाकारांनी स्मार्ट शहरांची नियोजनबद्ध मांडणी करून नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न आराखड्यांच्या माध्यमातून करायला हवा. या सर्व बाबींचा योग्य विचार करूनच सरकारने पावले उचलायला हवी, नाहीतर नागरिकही उद्याच्या स्मार्ट शहरांना स्वीकारण्यास कचरतील. म्हणून सरकारचे प्रयत्न, स्थानिक प्रशासनाची योग्य अंमलबजावणी व नागरिकांचा प्रतिसाद याची सांगड जुळायला हवी. तरच भविष्यातील स्मार्ट शहरे आपल्या जीवनशैलीला साजेशी घडवता येतील. अंकात्मक माहिती तंत्रज्ञानावर आधारित असलेले जगातील पहिले स्मार्ट शहर साऊथ कोरियात सॉन्डगो हे 1500 एकर दलदलीच्या जागेत विकसित केलेले
व 2015च्या डिसेंबर महिन्यात हे शहर जगाशी जोडले जाईल असे समजते. विदेशी तंत्रज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग या माहिती तंत्रज्ञानाचे जाळे सर्व जगभर पसरवले जाणार असून या तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट उपकरणे एकमेकांशी संवाद व संपर्क साधू शकतील. जगप्रसिद्ध सिस्को कंपनीच्या दाव्यानुसार सन 2020 सालातच जवळपास 50 बिलियन स्मार्ट कलकृत्यांची निर्मिती होईल. या अर्थाने एका माणसाकडे कमीत कमी 6 डिव्हायसेस असतील व तो इंटरनेटद्वारे संपूर्ण जगाशी जोडला जाईल. मुख्यतः दळणवळणाची साधने, विद्युतीकरण, वाहतूक व घरगुती उपकरणाचा समावेश असेल. जागतिक स्तरावर LOT ही उलाढाल जवळपास $1.7 ट्रिलियन असेल असा अंदाज आहे. स्टॉप.